धर्मरक्षक अंबादास गोरंट्ला मित्र परिवाराच्या वतीने 1 मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या निमित्ताने महिला सन्मान मेळावा घेण्यात आला। माँसाहेब विडी घरकुल येथे झालेल्या मेळाव्यात जो राम को लाए हैं हम उनको लाएंगे माँसाहेब विडी घरकुल वसाहतीतील महिला विडी कामगारांचा प्रणिती शिंदे यांना प्रचंड मताने विजयी करण्याचा निर्धार। परका कोणीही येऊ द्या आणि काहीही सांगू द्या, आम्ही महिला विडी कामगार मात्र प्रणिती शिंदे यांच्या पाठीशी। कुंभारी येथील माँसाहेब मीनाताई ठाकरे घरकुल वसाहतीतील विडी कामगार महिलांनी महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणितीताई शिंदे यांना प्रचंड मताने निवडून आणण्याचा निर्धार केला। ठाकरे यांचा माननीय अध्यक्ष साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आदित्य साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। ठाकरे यांचा माननीय अध्यक्ष साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। लोकसभा निवडणुकीचे 7 मे रोजी मतदान होणार आहे। त्यासाठी बीडी कामगार माता भगिनींनी महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना प्रचंड मताने निवडून देण्याचा निर्धार केला। कारण माँसाहेब मीनाताई ठाकरे घरकुल वसाहतीत सर्व महिला विडी कामगार व त्यांचे सर्व कुटुंबीय हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कट्टर समर्थक आहेत। भारतीय जनता पक्षाचे बगलबच्चे, हिंदू धर्मरक्षक, गोरक्षक, बजरंग दल, हिंदू संघटना, हिंदू जनजागृती संघटना अशा अनेक संघटना महिलांची दिशाभूल करून हिंदुत्वाच्या नावाखाली भाजपाला मतदान करा असे आवाहन यावेळी स्वयंघोषित हिंदू रक्षक अंबादास गोरंट्याल यांनी केले। सदर कार्यक्रमास महायुतीचे उमेदवार श्री सातपुते यांच्या धर्मपत्नी वहिनीसाहेब याही उपस्थित होत्या। यावरून माँसाहेब घरकुल वसाहतीतील सर्व विडी कामगार महिला या भाजपाच्या पाठीशी आहेत अशा खोट्या बातम्या प्रसिद्धी माध्यमांना दिल्या। म्हणून बाळासाहेब घरकुलचे संस्थापक विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली तातडीची बैठक घेऊन अशा खोट्या भूल थापाला बळी न पडता संविधान संरक्षणासाठी व कामगाराच्या रक्षणासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना निवडून आणण्याचे आवाहन केले। महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष व माँसाहेब विडी घरकुलचे संस्थापक अध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज यांच्या उपस्थितीत झालेल्या प्रणितीताई शिंदे यांच्या प्रचार कार्यक्रमात विडी कामगारांनी प्रणिती शिंदे यांना प्रचंड मताने निवडून आणू अशी वज्रमूठ बांधली। यावेळी विष्णू कारंपुरी महाराज यांनी मतदान मिळवण्यासाठी भाजपाच्या बगलबच्च्यांवर जोरदार प्रहार केला। विनंती करीत आहे की आपण सत्य परिस्थिती सांगावं। या भागातील ब विभागामध्ये आमचे सहकारी सिद्धोना लोडलला विचारतो, आपण आजी कोणाला मतदान करतो? जोरात बोला। तुम्ही सांगा ताई। प्रणितीताई शिंदेला। हाताला। तुम्ही सांगा ताई। हाताला भीत देतो हे भीतीचा फायदा घेऊन बगलबच्चे असे केलेले आहेत। या पूर्णपणे झालेल्या गैरप्रकाराचा गैरसमजीचा आपण दूर करूया। जय भवानी, जय भवानी। उद्धव साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। प्रणितीताई शिंदे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। महाविकास आघाडीचा शिवसेनेचा विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या प्रचार कार्यक्रमात शहर संघटक अमित भोसले, युती सेनेच्या रेखा आडकी, प्रशांत जक्का, सिद्धराम लोडल, गुरुनाथ कोळी, श्रीनिवास बोगा, नरेश अन्नलदार, प्रभास मंगा यांच्यासह विडी कामगार महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। जय महाराष्ट्र। मी माँसाहेब विडी कामगार गृहनिर्माण संस्थेचा संस्थापक अध्यक्ष विष्णू कारंपुरी आपल्यासमोर बोलत आहे की माँसाहेब घरकुल योजनेच्या माध्यमातून 5000 बेघर बीडी कामगारांना केंद्र व राज्य शासनाच्या अनुदानातून आम्ही घरं बांधून दिलेले आहे आणि पूर्ण काम हे शिवसेनेच्या माध्यमातून, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून हे पूर्ण करण्यात आला आणि कामगारांना जवळजवळ
2000 घरं ताबा देण्यात आलेले आहेत. यामध्ये मासाहेबमध्ये फेज 1 फेज 2 असं 2 भाग आहेत. त्यापैकी भाग 2 मध्ये सोलापूरला सध्या चाललेल्या संपूर्ण देशाप्रमाणे 7 तारखेला सोलापूरला लोकसभेची निवडणूक आहे, मतदान आहे. हे पूर्णपणे मासाहेब घरकुलमध्ये म्हणजे ठाकरे कुटुंबीय सगळं परिवार आहे. या परिवारामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न सोलापुरातील भाजपाचे पिल्लू, भाजपाचे बगलबच्चे, जे स्वतःला धर्म रक्षक म्हणून घेतात, जे स्वतःला हिंदू रक्षक म्हणून घेतात, जे स्वतःला गोरक्षक म्हणून घेतात, जे स्वतःला आम्हीच लव जिहादचा विरोध करतो असं म्हणून घेतात, असे भाजपाचे बगलबच्चे, सातपुतेंचे बगलबच्चे, मोदींचे बगलबच्च्यांनी या आमच्या घरकुलला येऊन आमच्या महिलांना सांगितलं की या ठिकाणी तुम्हाला सन्मान करण्यात येणार आहे. अशा प्रकारचं वक्तव्य करून एक कार्यक्रम केला. सन्मान, महिला कधी सन्मानाला भुकेली असते. आमची माताही, कोणी माझा मुलगा येऊ द्या, कोणी माझा भाऊ येऊ द्या, आम्हाला सन्मान देतो का म्हणून वाट पाहत असतात. या आपुलकीच्या गरिबीचा फायदा घेऊन त्यांनी भुलवलं. अंबादास गोरेंट्याल नावाचा हिंदू रक्षक म्हणतो स्वतःला. अरे तुझं घरचं रक्षण कर, हिंदू रक्षक नंतर बघूया. असो, पण या ठिकाणी जे महिलांना सांगितलं, कार्यक्रम केलं, महिला सन्मान केला. या ठिकाणी आमची भगिनी राम सातपुतेंची मंडळी आली. त्यांचंसुद्धा या ठिकाणी मी उपकार मानतो, आभार मानतो की कारण आमचा महिला सन्मान तर तुमच्या हस्ते झाला. अशा परिस्थितीमध्ये त्यांना जेवण कार्यक्रम झालं आणि त्यांना सांगितलं सन्मानाने राहावा आणि आम्ही हिंदू रक्षक संघटनेचे असं सांगून ते निघून गेले. पण प्रसिद्धी माध्यमातून लोकांना व्हिडिओ टाकला, एक व्हायरल केलेला आहे की मासाहेब बीडी कामगार घरकुल योजनेचे सर्व सभासद, सर्व महिला हे भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार राम सातपुते यांच्या पाठीशी आहे, असं या ठिकाणी व्हायरल केलेलं आहे. मी जबाबदारीने बोलतो. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा महानगर प्रमुख म्हणून बोलतो. सोलापुरात पहिला मासाहेब घरकुल आणलं बीडी कामगारासाठी. त्यानंतर 30,000 घरं झाले, 10,000 घरं झाले, 50-60,000 घरं झाले. पण आम्ही सुरुवातीला या ठिकाणी मीनाताई ठाकरेंच्या नावाने आम्ही आणलेलं आहे. म्हणून मी जबाबदारीने बोलतो. आमच्या सगळ्या पूर्ण महिला कामगार या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या पाठीशी आहेत आणि राहणार. आणि येणाऱ्या निवडणूक 7 तारखेला आम्ही प्रणितीताई शिंदे, महाविकास आघाडीचे उमेदवार प्रणितीताई शिंदे यांना मतदान करणार असा निर्धार केलेला आहे. मी महिलांना विचारतो, आपण महाविकास आघाडीचे प्रणितीताई शिंदे यांना मतदान करणार आहे का नाही? आपलं मतदान कोणाला? आपलं मतदान कोणाला? कोणी निंदा, कोणी वंदा, कोणी काही धंदा करा, पण आपला मतदान मात्र महाविकास आघाडीला. महाविकास आघाडीचा, महाविकास आघाडीचा. व्यक्ती किंवा उमेदवार आलेला त्यांना हे कळालं नसेल का मुळात ही संघटना कशाची आहे किंवा घर कोणी बांधले, त्यात आपण जाऊन एवढं सगळं करू शकतो का, असं त्यांना का वाटलं नसेल. पण या घरात किंवा या भागात राहणाऱ्या सगळ्या माता भगिनींना हेच विनंती करते, कुणी का असे ना, कधी पुढच्याही सामोरे जावा तेव्हा थेट मनाने सांगा की आम्ही ठाकरे परिवाराशी ठाम राहतोय किंवा येणाऱ्या निवडणुकीत आम्ही प्रणितीताई शिंदे यांना निवडून देणारच. महाविकास आघाडीचा विजय असो. SB न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.